हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर हा व्हिडिओ आहे गुरुवारचा आणि आज मी तुम्हाला माझ्या देवघरात माझ्या देवांची पायरीनुसार मांडणी मी कशी करते हे तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। तर गुरुवार असल्यामुळे पूर्ण देवघराची मी स्वच्छता करून घेते। इथे देव उजळून झालेले आहे, देवाची भांडेही घासून झालेली आहेत आणि फुलं वगैरे घेऊन मी आता देवपूजेची सुरुवात करणार आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर सर्वात आधी मी कपडा बदलून घेतलेला आहे देवघराचा। तर माझ्या देवघरात 3 पायऱ्या आहेत। तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितले असेल की ह्या पायऱ्या निघतात। तर मी ह्या पायऱ्या साफ करून त्याच्यावर कपडा अंथरून घेतलेला आहे। तर पहिल्या पायरीवर मी देवींचे जे फोटो आहेत ते ठेवून घेतलेले आहे आणि माझ्याकडे जे गणपती बाप्पा आहे ते मधोमध ठेवले आहे। गणपती बाप्पांच्या डाव्या हाताला मी कुलदेवतेचा फोटो ठेवलेला आहे आणि उजव्या हाताला मी महालक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे। तर असं पहिल्या पायरीवर मी असे सर्व देव मांडून घेते। तर आता देवांची मांडणी करायच्या आधी सर्वात आधी आपण दीप प्रज्वलन करून घेऊया। तर आणि दिव्यालाही हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून फूल अर्पण करून दिव्याची पूजा करून घेते आणि त्याच्यानंतरच देवपूजेला सुरुवात करते। तर इथे मी देवपूजेसाठी तिळाच्या तेलाचा वापर करते। तर बघा अशा प्रकारे मी दिव्याची पूजा करून घेतलेली आहे। आता दिवा आपण एक साईडला ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्या पुढच्या पूजेची सुरुवात करणार आहे। तर जे आसन मी पिवळं वस्त्र अंथरलेलं आहे आणि मोरपीस ठेवलेले आहेत तिथे मी स्वामींची मूर्ती ठेवते, म्हणजे मधोमध मी स्वामींची मूर्ती ठेवते। आता माझ्याकडे हे मोठे गणपती बाप्पा नसते तर मी स्वामींची मूर्ती त्यांच्या जागेवर ठेवली असती। तर आता बघा मी गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला महालक्ष्मी आणि डाव्या हाताला कुलदेवता। जर माझ्या देवघरात देवाचा टाक असता तर तो मी बाप्पांच्या उजव्या बाजूला ठेवला असता। तर माझ्याकडे टाक नाही म्हणून मग मी महालक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे। तर सर्वात पहिले सुरुवात होती ते आपल्या गणपती बाप्पांनी। तर गणपती बाप्पा असे मी दुसऱ्या पायरीवर ठेवून घेणार आहे। तर गणपती बाप्पांची स्थापना झाल्याच्या नंतर गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला मी आता बाळकृष्णांची मूर्ती ठेवून घेणार आहे। तर बघा अशा प्रकारे माझ्याकडे बाळकृष्णांची मूर्ती आहे। तर ही मूर्ती मी गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला ठेवणार आहे। तर आता गणपती बाप्पांना जे माझ्याकडे वस्त्र आहे ते मी घालून घेते आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांच्या शेजारी मी बाळकृष्णांच्या मूर्तीची स्थापना करते। तर बघा अशा प्रकारे मी गणपती बाप्पांच्या शेजारी बाळकृष्ण ठेवून घेतलेले आहे आणि बाळकृष्णांच्या बाजूला मी आता आपल्या स्वामींची मूर्ती ठेवून घेणार आहे। तर अशी ही स्वामींची मूर्ती मी इथे मी जे आसन ठेवलेलं आहे त्याच्यावर ठेवून घेते आहे। तर मी देव कसे उजळवते याचा व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। जर तो तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्ही नक्की बघा। तर बघा बाळकृष्णांच्या शेजारी मी आता स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे आणि स्वामींच्या उजव्या हाताला आपले जे पण आपल्याकडे देव असतील, म्हणजे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल, दत्तगुरूंची मूर्ती असेल तर तुम्ही ते अशा प्रकारे या बाजूला ठेवू शकतात। तर बघा स्वामींच्या बाजूला मी विठ्ठल रुक्मिणी आईची मूर्ती ठेवलेली आहे आणि विठ्ठल रुक्मिणी आईच्या मूर्तीच्या बाजूला माझ्याकडे दत्तगुरूंची मूर्ती आहे। तर ती मूर्ती मी विठ्ठल रुक्मिणीच्या शेजारी ठेवून घेणार आहे। तर बघा आता तिसऱ्या पायरीची सुरुवात होत आहे। तर गणपती बाप्पांच्या अगदी समोर म्हणजे तिसऱ्या पायरीवर मी माझ्याकडे तुळजाभवानी आईची अशी मूर्ती आहे। तर ती मी ह्या पायरीवर अशी ठेवून घेते आहे। तर आता तुळजाभवानी आईच्या मूर्तीच्या शेजारी मी महालक्ष्मी आईची जी मूर्ती आहे माझ्याकडे ती ठेवणार आहे। तर बघा अशा प्रकारे माझ्याकडे लक्ष्मी आईची मूर्ती आहे तर ती मी तुळजाभवानी आईच्या मूर्तीच्या शेजारी ठेवून घेत आहे आणि छोटे छोटे गजांत लक्ष्मी आहे माझ्याकडे तेही मी ह्या मूर्तीच्या बाजूला ठेवून घेणार आहे। तर बघा असे छोटे गजांत लक्ष्मी हे धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केले होते। तर ते अशा प्रकारे मी मूर्तीच्या बाजूला ठेवणार आहे। तर असे गजांत लक्ष्मी माझ्याकडे मोठे पण आहे, पण हे छोटे मी मूर्तीच्या शेजारी असंच ठेवलेलं होतं दुकानात, मग मला हे आवडलं त्याच्यामुळे मी हे घेतलं होतं। तर मी जसं दुकानात ठेवलेलं होतं तसंच मी इथेही ठेवलेलं आहे। तर आता लक्ष्मी देवीची मूर्ती ठेवल्याच्या नंतर आता देवीच्या उजव्या हाताला म्हणजे
विठ्ठल रुक्मिणी आईच्या समोर मी अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवून घेणार आहे। आणि अन्नपूर्णाची माती ही मूर्ती आपल्याला नेहमी तांदळात ठेवायची आहे आणि आईच्या पळीमध्ये आपल्याला नेहमी तांदूळ भरून ठेवायचे आहेत। तर आता भगवान महादेवांची मूर्ती जिथे आपण पिंड जिथे आपण ठेवतो त्याच्या आसपासच आपल्याला अन्नपूर्ण देवीची मूर्ती ठेवायची असते, कारण अन्नपूर्ण देवीमध्ये माता पार्वतीचा वास असतो असं म्हणतात। म्हणून मग महादेवांच्या पिंडीच्या आसपासच आपल्याला अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची आहे। तर जी जलधारा आहे तिचं तोंड हे नेहमी आपल्याला उत्तरेकडे ठेवायचं आहे। तर आता माझं देवघर हे पूर्व पश्चिम आहे, तर त्याच्यामुळे जलधारा उत्तरेकडे करून मला ठेवावे लागते। जर त्याच्यावरची डिझाईन मी जर अशी सरळ ठेवली तर जलधाराचे तोंड हे दक्षिणेकडे होते, त्याच्यामुळे मी अशा प्रकारे उत्तरेकडे जलधारा ठेवते। आणि महादेवांच्या पिंडीसमोर कुठलेही देव ठेवायचे नसतात, म्हणून मग सगळ्यात शेवटी मी महादेवांची पिंड मी ठेवून घेते आणि त्याच्यानंतर मी कुठलेही देव ठेवायचे नसतात, म्हणून सर्वात शेवटी महादेवांची पिंड देवघरात ठेवायची असते। तर आता ही माझ्याकडे गायवासरांची मूर्ती आहे, तर माझ्या देवघरात भरपूर जागा आहे, तर मी गायवासरांची मूर्ती ही गणपती बाप्पांच्या समोर ठेवते, म्हणजे माझ्या उजव्या हाताला ठेवते। तर गायवासरांची मूर्ती ठेवल्याच्या नंतर ह्या 7 पिवळ्या कवड्या आहेत माझ्याकडे, तर ह्या मी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर इथे ठेवणार आहे। तर एक छोटासा चौरंगावर मी ह्या ज्या कवड्या आहेत त्या देवीच्या अशा समोर ठेवणार आहे। तर त्याच्यानंतर येतं ते श्रीयंत्र। तर हे श्रीयंत्र आहे माझ्याकडे, तर हे श्रीयंत्र आता मी अन्नपूर्ण मातेच्या समोर ठेवणार आहे। जे काही यंत्र आपण देवघरात ठेवतो ते सर्वात शेवटी आपल्याला ठेवायचे असते। तर असा एक चौरंग मी घेतलेला आहे, त्याच्यावरती वस्त्र अंथरून घेतलं आहे। तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्रही ते अंथरू शकता आणि त्याच्यावर मी श्रीयंत्र ठेवून घेतलेलं आहे। तर अन्नपूर्ण मातेच्या आणि महादेवांच्या समोर मी हे श्रीयंत्र ठेवून घेतलेलं आहे। आणि आता श्रीयंत्राच्या बाजूला मी माझ्याकडे जे कुबेर यंत्र आहे ते ठेवून घेणार आहे। त्याच्यानंतर मी असा शंख आहे माझ्याकडे, हा दक्षिणावर्ती शंख आहे। तर या शंखात मी पाणी भरून हा शंख मी बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर ठेवणार आहे। तर शंख हा नेहमी आपल्या उजव्या हाताला आणि देवांच्या डाव्या हाताला ठेवायचा असतो आणि त्याचं निमुळतं जे टोक आहे ते आपल्याला उत्तर दिशेकडे करून ठेवायचं असते। तर उत्तर दिशेकडे करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही त्याचं निमुळतं टोक हे देवांकडे करून ठेवलं तरीही चालते। तर बघा मी अशा प्रकारे कवड्यांच्या बाजूला देवांच्या डाव्या हाताला आणि माझ्या उजव्या हाताला असा शेवटच्या पायरीवर मी शंख ठेवून घेतलेला आहे। आणि सर्वात शेवटी देवांच्या उजव्या बाजूला आपल्याला आपला मंगल कलश स्थापन करायचा असतो, म्हणजे आपल्या डाव्या हाताला आणि देवांच्या उजव्या बाजूला मी मंगल कलश ठेवून घेतलेला आहे। तर त्याच्यानंतर हे असे 2 गजांत लक्ष्मी आहे माझ्याकडे। माझ्या देवघराच्या सुरुवातीलाच लाकडाचे पण गजलक्ष्मी आहे। तर जसे ते सुरुवातीला देवघराच्या अगदी सुरुवातीला आहे तसेच मी हे 2 पण देवघराच्या अगदी सुरुवातीला म्हणजे प्रवेशद्वाराजवळच तुम्ही म्हणू शकता असे मी ते ठेवते। तर आता हे स्फटिकचं कासव आहे माझ्याकडे। जर कासवाच्या खाली अंक असतील तर ते कासव तुम्हाला तांदळात ठेवायचं असेल आणि ज्या कासवाच्या खाली अंक नसतील ते कासव तुम्हाला पाण्यात ठेवायचं आहे। आणि कासवाचं तोंड हे नेहमी आपल्याला देवाकडे करून ठेवायचं आहे। तर सर्वात शेवटी म्हणजे देवाऱ्याची सुरुवात होताना मी 2 बाजूला गजलक्ष्मी ठेवते आणि त्यांच्या मधोमध असं कासव ठेवते। तर कासवात मी पाणी भरून ठेवते कारण माझ्या कासवावर अंक नाही। त्याच्यानंतर सासूबाईंकडे म्हणजे सासरी 2 बुधल्या होत्या, तर एक बुधली त्यांनी मला दिली कारण देवांच्या टाकवणी देव घरी आहे तर ड्युटी बुधली घरी आहे, पण 2 बुधल्या होत्या म्हणून त्यांनी एक मला दिली। तर त्या बुधलीत मी असे मोरपीस ठेवते आणि ती बुधली मी तुळजाभवानी आईच्या फोटोसमोर अशा प्रकारे ठेवते। तर सर्वात शेवटी येते ती घंटा। तर देवघरात घंटा ठेवताना घंटा नेहमी देवांच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या हाताला ठेवायची असते। तर मी मंगल कलशाच्या अगदी समोर घंटा ठेवते आणि त्यानंतर माझ्याकडे असा महालक्ष्मीचा जो एक शिक्का आहे चांदीचा तोही मी महालक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवते। तर बघा अशा प्रकारे मी तो शिक्का इथे देवीच्या फोटोसमोर ठेवून घेते।
तर सर्वात शेवटी बघा इथे माझ्याकडे जपमाळ आहे, ही रुद्राक्ष माळ आहे, माझ्याकडे तुळशी माळ देखील आहे, पण ही रुद्राक्षाची माळच मी जपमाळ म्हणून वापरते। तर ही रुद्राक्षाच्या माळेची मी रोज पूजा करते आणि ती अशा शंखाच्या बाजूला ठेवून घेते। आणि त्याच्यानंतर असतो आपल्या स्वामींसाठी एक लोटाभर पाणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य हा रोज मी न चुकता ठेवते। तर असं लोटाभर पाणी आणि खडीसाखर मी स्वामींसाठी ठेवते। तर जी साखर मी स्वामींसाठी रोज ठेवते ती दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून घरात वाटायची किंवा आपण खायची आणि दुसऱ्या दिवशी परत नवीन साखर आपल्याला वाटीत ठेवायची आहे। तर बघा अशा प्रकारे मी माझ्या देवघरात सर्व देवांची मांडणी करते। त्याच्यानंतर असा चांदीचा हळदी कुंकवाचा करंडा आहे माझ्याकडे, त्याच्यातही मी हळदी कुंकू भरून तो करंडाही मी देवघरात ठेवते। तर बघा अशा प्रकारे मी माझ्या देवघरातील पायऱ्यांवर देवांची मांडणी करते। तर आता ही देवांची मांडणी माझ्याकडे जसे देव आहे मी त्याप्रमाणे करते। याच्यात जर काही चुकलं असेल तर ते माझं असेल आणि जे काही बरोबर असेल ते देवांचं असेल, आणि काही चुकलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी ती चूक सुधारण्याचा प्रयत्न नक्की करेल। तर बघा अशा प्रकारे मी सर्व देवांची मांडणी करून घेते। आणि सर्वात शेवटी बघा जे आपल्या देवघरात जे स्त्री देवता असतात त्यांना मी हळदी कुंकू अर्पण करते आणि जे पुरुष देवता असतात त्यांना अष्टगंध किंवा चंदन अर्पण करते। तर मी आता सर्व देवांना हळदी कुंकू, चंदन, अष्टगंध, फुलं अर्पण करून घेते आणि त्याच्यानंतर धूप दीप दाखवून आरती करून घेते। जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।